हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ह्या दोन फुलांपासून पर्स कशी विणायची हे शिकवणार आहे। तर अगोदर मी ह्या दोन फुलांचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत। जर तुम्ही पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, एकदा नक्की चेक करा। खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी झटपट हे फुलं विणून होतात। तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल यासाठी मी हे फुलं कशी विणायचे हे सांगितलं नाही, तर आपण डायरेक्ट पर्स कशी विणायची हे पाहणार आहोत। तर खूप सोपी पद्धत आहे। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। आणि जर तुम्ही माझं दुसरं रेसिपी चॅनल भाग्यश्रीज रेसिपी पाहिलं नसेल तर त्याची लिंक मी माझ्या कम्युनिटीमध्ये दिलेली आहे, एकदा जाऊन नक्की चेक करा आणि माझ्या त्याही चॅनलला सपोर्ट करा। त्याच्यावर मी खूप पारंपरिक रेसिपी अपलोड केलेल्या आहेत आणि माझे किचन व्लॉग सुद्धा मी त्याच्यावर शेअर करते। जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की माझ्या त्याही चॅनलला जॉईन व्हा। तर चला तर मग सुरुवात करूयात। तर पाहू शकता किती सुंदर दोन हे फ्लावर आहेत। तर तुम्हाला जर ही पर्स एका कलरमध्ये बनवायची असेल तर तुम्ही एका कलरमध्ये पण बनवू शकता। मला ही कलरफुलच आवडली, त्याच्यामुळे मी इथे 3-4 कलर ॲड करणार आहे। तर हा एक ग्रीन कलर आहे, येलो, आणि आणखीन एक मी इथे ब्ल्यू कलर वापरणार आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी पर्स आहे ही पर्स बनवण्यासाठी ही जी सोयीची बाजू आहे ही वरती ठेवायची आणि ही जी सोयीची बाजू आहे ही खालती ठेवायची आणि ह्या ज्या उलट्या बाजू आहेत ह्या आतल्या साईडला ठेवायच्या आणि कोणत्याही एका फुलावर आपल्याला जॉईंट करायला सुरुवात करायची आहे। अशा पद्धतीने आता ब्ल्यू कलरचा धागा घेऊन इथे आपल्याला खांब विणायचे आहेत। तर आता आपल्याला प्रत्येक समोरासमोरील खांबावर एक एक मुका खांब विणत जायचा आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रत्येक गोलवर आपल्याला मुका खांब विणत जायचा आहे। तर ही पाकळी पूर्ण विणून झाल्यावर आतल्या साईडला विणायचं आहे, हे पाहू शकता अशा पद्धतीने। आणि नंतर ह्या दोन्ही पाकळ्याच्या हे आतमधल्या कोपऱ्यावर आपल्याला एक एक खांब विणायचा आहे। हा जो लांबचा खांब राहिला तो बाजूला करायचा आणि त्याच्या खाली जो हा खांब आहे तर दोन्ही पाकळ्याचा हे आतल्या खांबावरच एक खांब घालायचा, म्हणजे डिझाइन पण व्यवस्थित दिसेल, जसा फुलाचा आकार आहे त्या पद्धतीने। आणि परत आता दुसऱ्या पाकळीवर जायचं आहे, दुसऱ्या पाकळीवर सेम त्याच पद्धतीने जायचं आहे आणि पुन्हा दुसऱ्या पाकळीच्या प्रत्येक खांबावर समोरासमोरील खांबावर एक एक खांब घालत जायचं आहे आणि पाकळ्या व्यवस्थित आपल्याला पकडायच्या आहेत एकमेकावर। थोडीशी पाकळी इकडे तिकडे झाली की पूर्ण आकार बिघडतो। अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण विणून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता किती सुंदर आकार येत आहे। तर याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, ह्या पूर्ण पाकळ्याला इथपर्यंत आपल्याला विणत यायचं आहे। फक्त ह्या 3 पाकळ्या आपल्याला राहू द्यायच्या आहेत अशाच। तर मी इथपर्यंत पूर्ण खांबावर खांब खांबावर खांब असं विणून घेते आणि नंतर दाखवते। तर थोडासा अंधार येत असेल त्याच्याबद्दल माफी मागते। तर हे पाहू शकता इथपर्यंत मी पूर्ण कंप्लीट करून घेतलेला आहे आणि फक्त या 3 पाकळ्या राहिलेल्या आहेत। तर पाहू शकता किती मस्त आकार आलेला आहे। फक्त या कोपऱ्यावर येताना व्यवस्थित आपल्याला आतमध्ये एक एक खांब घालायचा आहे
आणि बाकी प्रत्येक खांबावर एक एक खांब. आता काय करायचं आहे, इथं शेवटी परत एक वेळेस काय करायचं, आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे खांब झाल्यानंतर. आणि स्लिप स्टिच केल्यानंतर साकळ्या विणायच्या आहेत. तर साकळ्या इथे अंदाजे कमी जास्त विणू शकता. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला साकळ्या विणून घ्यायच्या आहेत. ह्या समोरच्या टोकाला जातील इथपर्यंत विणायच्या आहेत आणि वरती जेवढा हँडल हवा आहे तेवढ्या आपल्याला साकळ्या विणून घ्यायच्या आहेत. तर मला थोडं मोठं हवं आहे, त्याच्यासाठी मी आणखीन थोड्या जास्त साकळ्या विणते. आता काय करायचं आहे, हा जो शेवटचा पहिला खांब आहे इथे आपल्याला स्लिप स्टिचने जॉईंट करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने स्लिप स्टिचने जॉईंट करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचा धागा कट करून घ्यायचा. परत हा धागा आपण याच्यामध्येच हायर करणार आहोत. पूर्ण हा धागा अशा पद्धतीने आपल्याला हायर करून घ्यायचा आहे. किंवा तुम्ही थोडा लांब कट करून शिवून देखील घेऊ शकता. असा हायर केला तरी चालतो. तर पाहू शकता सुंदर अशी पर्स आपली तयार झालेली आहे. याच्यामध्ये तुम्ही छोटे छोटे कॉइन बनवू शकता, ठेवू शकता किंवा लहान मुलींना खेळण्यासाठी पण देऊ शकता किंवा सजावटीसाठी सुद्धा ही सुंदर अशी पर्स वापरू शकता. तर मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे मी असेच रोज सायंकाळी 6 वाजता व्हिडिओ घेऊन येत असते. तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. आणि जर तुम्ही माझं दुसरं चॅनल पाहिलं नसेल भाग्यश्री रेसिपीज तर ते देखील नक्की पहा. त्याच्यावर मी सकाळी 10:30 ते 2 या दरम्यानमध्ये व्हिडिओ शेअर करत असते. त्याची सुद्धा तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. तर लवकरच भेटूयात अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.